शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यातिह प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। श्री सीतानाथ समारंभां श्रीरामानन्दार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे श्री गुरु परंपरा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राधासध्यं साधनं यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवनं यस्य राधा 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 वाचिकं तस्य शेषम्। 2 मिनट ताली बजा के राधा रानी के चरणों का ध्यान करेंगे, फिर कथा प्रवाह में हम प्रवाहित होंगे। एक साथ राधे
से मालिक की सेवा करते हुए सभी गाएंगे राधे 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 जय जय राधे 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 जय जय राधे 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 जय श्री राधे। राधे 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 जय जय राधे 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 जय श्री राधे। राधे 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 जय श्री राधे 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 जय श्री राधे 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 जय श्री श्री वृंदावन बिहारी लाल की, श्री राधा रानी सरकार की, श्रीमद् भागवत महापुराण की, आदिशक्ति जगजननी जगदम्बा माता की, श्री सद्गुरुदेव भगवान की जय जय श्री राधे जय जय श्री सीताराम पार्वती पतये हर हर महादेव। श्री राधा शरणम। जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्च चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेन ब्रह्महृदयाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिशर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तः कुहकं सत्यं परं धीमहि। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वर्णालय भक्तवांछा कल्पतरु तड़िद्युत विनंदित पीतांबरधारी बालकृष्ण लाल की प्रतिवांगमयीन मूर्ति श्रीमद् भागवत कथा। पुण्य पावन तीर्थक्षेत्र असणार नाशिक नगरी आणि या नाशिक नगरी जी आज पंचक्रोशीमध्ये म्हणा जवळ म्हणा आदिशक्ती जगदंबेचं स्थान हे वणी गाव आणि या वणी गावामध्ये जगज्जननी जगन्माता जगदंबा हिच्या समोर कथा करण्याचा अवसर दासला प्राप्त झाला। मी माझं अहोभाग्य मानतो। आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान परमपूज्य ब्रह्मलीन स्वामी श्री रामानंद भारतीजी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच मंदिरातील ट्रस्ट मंडळ असेल किंवा भागवत सप्ताह मंडळ असेल यांच्या सुंदर अशा आयोजनाने आमच्या माता भगिनींच्या सुंदर अशा उपस्थितीने आमच्या सज्जनांची कुठं कुठं उपस्थिती थोडीशी आहे, कुठं मी बोलत नाही, ही कथा संपन्न होते। आजचा कथेचा कितवा दिवस आहे हे बघा। असं कथाकाराची अवमानना करू नये, विचारलं तर सांगावं कितवा दिवस आहे।
मुझे तुम्हें दिवस मोजून मोजून काढ़ता है ना। ख्याल में आ गया मेरे। अगर आपको आनंद होता तो आप दिन ही भूल जाते, लेकिन आपने बता दिया तो हमको समझ में आ गया। ठीक है, आज दुसरा दिवस। काल सगळं घाईघाईचंच होतं, म्हणून बऱ्याच गोष्टी राहून गेल्या। आजही थोडंसं आहेच, पण ठीक आहे कालपेक्षा। तर ज्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला ते आमचे आदरणीय हनुमान महाराज पाटील, ज्यांना आम्ही हनुमान दादा म्हणतो। त्यांच्या कारण की ते नेहमी आपल्या येत असतात गावाला, त्यांच्या माध्यमातून ते गेल्या 1-1.5-2 वर्षापासून सतत सोबत असतात। त्यांचा आग्रह कि बाबाजी आप चलो, देवी का इतना सुंदर स्थान है कि आप एक बार आओगे तो आपका मन पूरी तरह से मंत्रमुग्ध हो जाएगा। आणि खरंच सांगतो, देवीचं मी स्वरूप फक्त फोटोमध्ये पाहिलं होतं, तुमची स्थिती मला माहिती नाही, पण मी फोटो पाहिल्या हा सांगितलं की मला यायचं आहे, म्हणजे आता काही असो, इतकं सुंदर ते स्वरूप। आणि त्यांना काहीतरी आजही अडचण आली, ते येऊ शकलेले नाहीत, पण हम है तो क्या गम है, म्हणून त्या न्यायाने आमची सगळी सहकारी मंडळी आहेच। त्याच्यामध्ये जे सुंदर ब्लेड बेंजो वाजवता आहेत वो हमारे प्रभु जी, उनका नाम है प्रभु जी। काही प्रभु बिनडोक असतात, पण हे आहेत प्रभुजी डोके, क्योंकि इनको है डोके। ऐसे हमारे प्रभु जी, प्रभु भैया डोके, यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा सुंदर टाळी वाजवायची। तशाच पद्धतीने त्यांच्या शेजारी असणारे, अत्यंत धावपळ करणारे, उभ्या उभ्याने बिचारे जेवण करून लगेच व्यासपीठावर बसले, एवढी धावपळ सध्या आहे त्यांच्या पाठीमागं, पण ज्यांचं अत्यंत प्रेम या दासवर आहे। माझा कितीही राग आला तरी ते मला सोडत नाही, हे माझं भाग्य आहे। असे असणारे आमचे ईश्वर दादा इंगडे जालना, यांच्यासाठी आपले ईश्वर भैया बोडखे यांच्यासाठी टाळी वाजवा। तशाच पद्धतीने आमच्या कार्यक्रमाचं सगळं आयोजन पाहणारे, तुम्हाला जर कार्यक्रमात काही चांगलं वाटलं ना, माझ्या जवळ येऊन मला बोलत जा, आणि काही खराब वाटलं तर त्यांनाच पास जा। मेरे पास आने का नहीं, तुमको हानना भी होगा तो उनको हानो, मुझे मत हानो। म्हणजे सगळी कार्यक्रमाची रूपरेषा पाहणारे, सगळं आयोजन नियोजन करणारे, सुंदर असं ॲक्टोपॅड वादन करणारे असे आमचे विशाल दादा इंगडे अकोला, यांच्यासाठी सुंदर अशी टाळी वाजवायची। तशाच पद्धतीने ही जी कथा प्रसारित होते, कारण की आज प्रसाराचं युग आहे। जो आज सोशल मीडियाला दिसला नाही तो महाराजच नाही, त्याला काहीच येत नाही, तो एक नंबरचा बावळट असं लोक समजतात। आणि जो सोशल मीडियावर मूर्ख बनवतो तो एक नंबरचा हुशार, असं समाजाची रीत आहे। 60 सेकंदच्या रीलमध्ये लोक ठरवतात हा फार विद्वान आहे ना, हा फार मूर्ख आहे। चलो, जसं जग आहे या राहटीप्रमाणे आपल्यालाही थोडंसं वागावं लागतं। तर आम्ही जास्त तर नाही, पण योग्य वागण्याचा प्रयत्न करतो। म्हणून आमचंही थोडं सोशल मीडियाशी थोडं सोशल एवढं आम्ही ते वापरतो, जास्त नाही। म्हणून जे आमचं यूट्यूब चॅनल आहे ते जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये ती कथा प्रसारित होत असते, असे आमचे 2 यूट्यूब चॅनल आहेत। एक आहे दासच्या नावानेच आहे, माझं नाव तुम्हाला माहिती नसेल आणि काही आवश्यकताही नाही तुम्हाला आणि मलाही नाही, पण यूट्यूब चॅनलचं नाव आहे श्री विठ्ठलदास महाराज, स्वामी श्री विठ्ठलदास महाराज, हे एक यूट्यूब चॅनलचं नाव आहे। आणि दुसरं आहे संकल्प कीर्तनाचा, हे दोन्ही यूट्यूब चॅनलचे मालक तेच आहेत। म्हणून असे दोन्ही यूट्यूब चॅनलचे मालक असे असणारे आमचे संकेत भैया वारंगे बीड, यांच्यासाठी एकदा सुंदर टाळी वाजवा। अत्यंत लहान भावासारखे ते आहेत आणि तसाच आदर ते करत असतात। त्याच पद्धतीने त्यांच्या समवेत आलेले त्यांना मदत करण्यासाठी राजू भैया, हमारे राजू भैया
हलवे में काजू ना हो तो मजा नहीं आती और कथा में राजू ना हो तो मजा नहीं आती. एक बार ताली बजा दो उनके लिए. आणि त्याच पद्धतीने आम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही बोमललो तुमच्या भाषेत, पण समजा तो आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोचलाच नाही, मग त्याचा काही उपयोग नाही. इथपर्यंत आलं पण जर इथून निघालं नाही त्याचा काही फायदा नाही. म्हणून आमच्या सगळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोचवण्याचं जे उत्तम चांगलं कार्य करतायत. खरं म्हणजे सिस्टीमवाल्याला नेहमी असं सांगावं लागतं, इको वाढव कमी कर असं, पण यांना काहीच सांगावं लागत नाही. यांचं चांगल्या पद्धतीने लक्ष असतं आणि अशाच पद्धतीने शेवटपर्यंत लक्ष ठेवावं असे आमचे दादा. क्या भैया आपका ना? हाँ, संतोष वारणे. हमारे संतोष भैया के लिए एक बार जोर से ताली का. आणि सगळ्यात महत्त्वाचं खरं म्हणजे भागवतामध्ये एक श्लोक आहे, वर्णानाम पंचविप्राणाम. कमीत कमी भागवतासाठी 5 ब्राह्मणांचं वर्ण केलं पाहिजे. वर्ण म्हणजे खायचं वर्ण नाही हा, म्हणजे 5 ब्राह्मण कथेमध्ये पाहिजे नामचिंतन करण्यासाठी आणि संहिता वाचन करण्यासाठी. पण मला अत्यंत आनंद वाटला, जिथं वैयक्तिक कथा असते तिथं मी माझ्यासोबत भूदेवता नेत असतो. इथं पाहून आनंद वाटला की इथं आमचे भूदेव संहितेसाठी आपल्याला उपस्थित आहे. कारण की ही जी कथा होत असते ते समास आणि व्यास पद्धतीने कथा होत असते, म्हणजे शॉर्टमध्ये कधी लॉंगमध्ये होत असते. काल मी 1.5 तासाची कथा फक्त 15 मिनिटात आवरली. जे नेहमी ऐकतात त्यांच्या लक्षात आलं असेल, बाकीच्यांना तर ऊपर से चला गया होगा, पण त्यांना ते सोडता येत नाही. म्हणजे पूर्णतः कथा त्या संहितेच्या माध्यमातून होते. असे आमचे भूदेवता, यांच्यासाठी देखील एकदम सगळ्यांनी टाळी वाजवायची. बस इतना इंट्रोडक्शन बहुत हो गया, अभी तो और 5-6 दिन निकालने हैं. म्हणून आज जास्त वेळ न घेता आपल्या कथेकडे वळूया. काल भागवताचं आपण महात्म्य श्रवण केलं. भागवताचे 5 फायदे मी काल सांगितले होते. कोणाच्या लक्षात आहे एखादा तरी फायदा? फायद्याचं तरी लक्षात ठेवायचं. 5 फायदे सांगितले होते मी. कोणते कोणते? हां, भागवत ऐकल्याने भिशीला लवकर नंबर लागतो. भागवत ऐकल्याने मुलाला चांगली मुलगी भेटते, असं काही सांगितलं का? पहिला फायदा सांगितला होता, पण जाऊ द्या, तर लक्षातच नाही, सांगून बी काही फायदा नाही. त्याच्यात माझा अर्धा तास जाईल अजून. पण पहिला फायदा मी सांगितला की भागवताने माणसाचं जीवन निर्भय होतं. आणि माणसाचं जीवन निर्भय झालं की दुसरा फायदा, त्याच्या जीवनामध्ये निसंदेहता प्राप्त होते. भगवंतावर पूर्ण विश्वास त्याचा होतो. आणि एकदा की जीवनामध्ये निसंदेहता प्राप्त झाली, तो भगवान परमात्मा कुठं लांब नाही, तो आपल्या हृदयामध्ये सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. भगवद्गीता सांगते तो आपल्या जवळच आहे, फक्त आपल्याला दिसत नाही. तर तो विशेष रूपाने आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो. चौथा फायदा, तो प्रकट झाल्यानंतर आपल्याला जग दिसत नाही, तर सगळीकडे देवाचं काय होतं, आपल्याला दर्शन होतं. सर्वत्र दर्शनाचा लाभ होतो. आणि हे 4 गोष्टी झाल्यानंतर 5वा फायदा आहे, जे कधीही जीवनामध्ये दुःख प्राप्त होत नाही, सदैव आनंद प्राप्त होतो. असं परमप्रेम, जे परमप्रेम गोपिकांना भगवान परमात्माने प्रदान केलं, ते परमप्रेमाची प्राप्ती या भागवताने होते. हे काल 5 फायदे सांगितले. भागवताची व्याख्या थोडक्यात केली आपण. भागवत कशाला म्हणतात आणि एक अक्षराने भागवताचा विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला असतो. तर आज भागवताला सुरुवात होते. पहिला श्लोक आहे, जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेन ब्रह्महृदयाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूर्यः तेजो वारिमदां यथा विनिमयो यत्र सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. तया हा भागवताचा पहिला श्लोक आहे. मला हनुमान दादांनी सांगितलं की इथले ऐकणारी मंडळीची लेवल फार हाय आहे, म्हणून मी थोडंसं जड जाईल तर मला सांगा बरं. मी सासू सुन्याच्या गोष्टी नाही सांगणार, पण थोडंसं हलकं करून सांगण्याचा प्रयत्न करेन. जन्माद्यस्य तोन्वयादितरतः
तर इथं दोन पद्धतीचं भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. दोन लक्षण आहेत या श्लोकामध्ये. प्रारंभी आहे तटस्थ लक्षण आणि दुसरं आहे स्वरूप लक्षण. आता तटस्थ लक्षण काय आणि स्वरूप लक्षण काय त्याच्यामध्ये बघा. तटस्थ लक्षण त्याला म्हणतात जे कधीच बदलत नाही, आणि स्वरूप लक्षण त्याला म्हणतात जे निरंतर बदलत राहतात. उदाहरणार्थ आपण सगळ्या माता आणि आपण सगळे पुरुष मंडळी, तर आपण पुरुष आहात आणि आपण स्त्री आहात हे आपलं तटस्थ लक्षण आहे, जे कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये बदलत नाही. ज्या वेळेला आपण जन्माला आले त्यावेळेला आपण स्त्री रूपानेच जन्माला आले आणि मरणार त्यावेळेला स्त्री रूपाने. जेंडर जे कधीच चेंज होत नाही त्याला तटस्थ लक्षण म्हणतात, जे कधीच बदलत नाही. स्वरूप लक्षण कशाला म्हणतात, जे नेहमी बदलत राहतं. आपण आज ज्या अवस्थेत मध्ये आहोत, जे कोणी ज्या वयाचे असतील, तर आपण जन्माला आल्याबरोबर ह्याच वयाचे होतो का? मग किती दिवसाचे होतो? दिवसाचे नाही, मिनिटाचे, सेकंदाचे. जन्माला 1 सेकंद पासून आपली सुरुवात झाली, तर पहिल्या मिनिटाला आपण जसे होतो, एका वर्षाने आपण तसे राहिलो का? एक वर्षाचे असताना जसे होतो तसे 10 वर्षाचे असताना राहिलो का? 10 वर्षाचे जसे असलो तसं 20, 30, 40, 50 वर्षानंतर नाही. नेहमी चेंजेस होत राहतात आणि अजूनही चेंजेस होतील. जे नेहमी बदलत राहतं त्याला स्वरूप लक्षण म्हणतात, आणि जे कधीच बदलत नाही त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. या पहिल्या श्लोकामध्ये खूप सुंदर विश्लेषण केलंय. मग आता भगवंताचं तटस्थ लक्षण काय? जन्माद्यस्य तोन्वयादितरतः. पहिला शब्द आहे जन्मादि. आता याच्यावर थोडं विश्लेषण करायचं म्हटलं तर व्यासांनी हा जो ग्रंथ निर्माण केलाय, आपल्याला माहिती 52 वर्षाची आपली परंपरा, की सगळ्या ग्रंथांचा सार, सगळ्या ग्रंथांचा समन्वय, वेदाचा समन्वय, शास्त्रांचा समन्वय, सगळ्या उपनिषदांचा समन्वय भागवतामध्ये. आणि कोणताही ग्रंथ प्रारंभ करत असताना, त्याचं मंगलाचरण करत असताना कमीत कमी ओम या आद्य अक्षराने सुरुवात करावी लागते. भगवद्गीता पहा तुम्ही. ओम श्री परमात्मने नमः, धर्मक्षेत्री कुरुक्षेत्र. तर इथं व्यासजी जो सगळ्यात महत्वाचा ग्रंथ निर्माण करतायत, आणि ते आद्य अक्षर, त्याचा जो आद्य अक्षर आहे तो जकाराने आहे. वास्तविक त्यांनी आद्य अक्षरांनी सुरुवात करायला पाहिजे. ती ओम या आद्य अक्षरांनी सुरुवात न करता ते जकाराने सुरुवात करतात, म्हणजे जन्मादी जकाराने सुरुवात करतात. याचं कारण काय? तर याचं कारण भागवतामध्येच आहे, की ज्या वेळेला व्यासांनी भागवताची रचना केली त्या अगोदर त्यांनी 17 पुराणांची मध्वयम बध्वयम चैव बत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नि पुराणानि कुस्कम गारुडमेव च 17 पुराणांची निर्मिती केली, पण मनाला शांती प्राप्त झाली. मन अशांत होतं. बघा, कितीही चांगला व्यक्ती असू द्या, कितीही शांत व्यक्ती असू द्या, कितीही मृदू स्वभावाचा व्यक्ती असू द्या, कितीही प्रेमळ स्वभावाचा व्यक्ती असू द्या, पण त्याला जर काही टेन्शन असेल, त्याच्या अंतःकरणामध्ये जर स्थिती खराब असेल, तर तुम्ही त्याला प्रेमानेही बोला तरीही तो तुम्हाला रागवल्याशिवाय राहणार नाही का? त्याची अंतःकरणाची स्थिती खराब झाली. तसं भागवताची निर्मिती करत असताना व्यासांच्या अंतःकरणाची स्थिती सुद्धा खराब होती. का? त्यांनी 17 पुराण लिहिले पण कोणी पाहायलाच तयार नाही, म्हणून अंतःकरणामध्ये ते एक दुःख होतं त्यांच्या अंतःकरणामध्ये. म्हणून जगदाकाराने सुरुवात केली. तुम्ही म्हणणार मला याला काही पुराणांमध्ये उदाहरण आहे का? आहे ना, प्रसिद्ध उदाहरण आहे, की ज्या वेळेला भक्ताची अंतःकरणाची जशी स्थिती असते ना, तसंच वाक्य त्याच्या मुखातून निघत असतं. याच्यासाठी मला 2-3 उदाहरणं देता येतील. एक उदाहरण आहे रावणाचं. रावण ज्या वेळेला भगवान शंकराची तपश्चर्या करतोय महाराज, रावणाला आपण जाळतो आज. खरं सांगू, आपली लायकी नाही रावणाला जाळण्याची. का? तो दशग्रंथी होता. 6 शास्त्र आणि 4 वेद त्याला पाठ होते. इथं हनुमान चालीसा व्यवस्थित पाठ नाही आपली, आणि आपण त्याला जाळतो. जाऊ द्या, परंपरा, एवं परंपरा प्राप्त चालू आहे म्हणून करतो आपण. पण तो रावणाने ज्या वेळेला
10 शीर अर्पण करून सुद्धा भगवान परमात्मा प्रसन्न व्हायला तयार नाही ना, एकदम त्याचं अंतकरण दुःखी झालं. आणि मग त्यावेळेला तो भगवान परमात्माची स्तुती करतो. कशी स्तुती करतो? जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंबितांबुजंग तुंग मालिका चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिव जटाकटाह संभ्रम भ्रम निलिंप निर्झरी विलोलन चिवलवली विराजमान घट 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 लाट काय म्हटलं मी माहितीये का? शिवतांडव. आणि याची सुरुवात जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले जकाराने याची सुद्धा सुरुवात केली आहे. जर तुम्हाला पटणार नाही तर चला भागवतामध्ये चला. भागवतामध्ये सुद्धा ज्या वेळेला भगवान परमात्माचा विरह त्या गोपिकांना होतो त्यावेळेला भागवताचा जो प्राण आहे, भागवताचा प्राण काय आहे? गोपीगीत. आणि त्या गोपीगीताची सुरुवात कशाने? जयती ते धिकम जन्मना ब्रज श्रयत इंदिरा शश्वत दयित दृश्यता दीक्षुता त्याची सुरुवात सुद्धा जकाराने आहे का? गोपिकांच्या मनामध्ये भगवत प्राप्तीचा विरह आहे. जयती ते धिकम. त्या न्यायाने जरी जकाराने सुरुवात करतायत तरी ते शास्त्राने युक्तच आहेत. तर सुरुवात करत असताना जन्माद्यस्य यतोन्वयादितरतः तर तटस्थ लक्षणामध्ये वर्णन करतात की भगवान परमात्मा अजन्म आहे. तुमचा आमचा जन्म होतो म्हणून तुम्हाला आम्हाला मरावं लागतं, पण भगवान परमात्माचा जन्म होत नाही. मग भगवंताचं काय होतं? भय प्रगट कृपाला दीन दयाला. भगवान परमात्माचं प्रागट्य होतं. भगवान परमात्मा आईच्या उदरातून जन्म घेत नाही म्हणून भगवान परमात्माला मरण नाही. भगवान परमात्मा जसे प्रगट होतात तसे अदृश्यही होतात. जरी भगवान परमात्मा अजन्म आहेत पण भगवान परमात्मा सृष्टीला जन्माला घालतात. कशा पद्धतीने भगवान परमात्मा सृष्टीची उत्पत्ती करतात? कशी करतात? तर त्या स्कंदामध्ये तुम्ही पाहाल. पण भगवान परमात्मा चार्थेष्वभिज्ञस्वराट अन्वय व्यतिरेक पद्धतीने भगवान परमात्मा या सृष्टीमध्ये राहतात. आता अन्वय व्यतिरेक कशाला म्हणायचं? अन्वय व्यतिरेकचं तात्पर्य आहे की संबंध जगामध्ये परमात्मा आहे पण परमात्मामध्ये जग नाही. हां, व्यवस्थित आहे का? हां, सगळ्या जगामध्ये भगवान परमात्मा सगळ्या जगामध्ये आहे पण भगवंतामध्ये जग नाही. कशा पद्धतीने मला सांगा? लाकडामध्ये अग्नी असतो की नसतो? लाकडामध्ये माझं बोलणं समजतंय ना आपल्याला? म्हणजे आणि सांगत जा, लँग्वेज चेंज करेल मी थोडीशी. हां, लाकडामध्ये अग्नी असतो पण सामान्य रूपाने असतो, बरोबर? त्याला काही प्रक्रिया केली तो अग्निसुद्धा प्रज्वलित होतो. लाकडामध्ये अग्नी आहे पण अग्नीमध्ये हात घालून तुम्ही लाकडं शोधण्याचा प्रयत्न केला तर सापडेल का? नाही सापडणार. लाकडामध्ये अग्नी आहे, अग्नीमध्ये लाकूड. जाऊ द्या, सोपं असं करून सांगतो. ए पोरांनो, तुम्ही काल धोतर नेसलेले तेच होते ना? अरे वा, छान बसले तुम्ही कथेला, मला आनंद आहे. वा, तर मला सांगा, तुम्ही पेनने लिहितात ना? कशावर? भिंतींवर, दुसऱ्यांच्या कपड्यांवर नाही ना? कुठं? हां, नोटबुकवर, वहीवर लिहितात. तर मला सांगा, तुम्ही जे अक्षरं लिहितात त्या अक्षरांमध्ये काय? तुम्ही जे लिहितात, जे अक्षरं गिरवतात त्या अक्षरांमध्ये काय काय?
शाही. वा वा, हुशार आहेत पोरं. अक्षरांमध्ये शाही आहे. बरोबर, अक्षरांमध्ये शाही आहे. पण ज्या पेनमध्ये शाही आहे त्या शाहीमध्ये अक्षर आहेत का? नाही. ते आपल्याला गिरवावे लागतात. जसं शाहीमध्ये अक्षर नाही, अक्षरांमध्ये शाही आहे. लाकडामध्ये अग्नी आहे, अग्नीमध्ये लाकूड नाही. तसं सर्वत्र भगवान परमात्मा आहे, पण भगवान परमात्मामध्ये ही सृष्टी नाही. आणि भगवान परमात्माचं वर्णन करत असताना सांगितलं चार्थेष्वज्ञ स्वराट. आता स्वराट या शब्दाचा अर्थ आहे, स्वराट म्हणजे स्वयंप्रकाशमान. आपल्याला प्रकाशाचं साह्य घ्यावं लागतं. दिवसा सूर्याचा आणि रात्री लाईटीचा, मोबाईलचा, जी सुविधा असेल. पण भगवान परमात्मा स्वयंप्रकाशमान आहे. म्हणून भगवंताच्या फोटोच्या मागं सूर्याचं चित्र दिलेलं असतं. का? कारण की भगवान परमात्मा सूर्याला सुद्धा प्रकाश पुरवतात. म्हणून भगवंताच्या पाठीमागं सूर्य असतो. आता कोणाच्याही मागं सूर्य लावतात, काही ठिकाणी माझ्याही फोटो मागं लावतात. मी काही दिवसात दिसत नाही लोकांना तरी लावतात. पण खरं म्हणजे ते भगवंताच्या पाठीमागच सूर्य असावा. का? तो भगवान परमात्मा स्वराट आहे. तेने ब्रह्म हृदयाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः. आणि भगवान परमात्मा सृष्टीची निर्मिती करत असताना सर्वप्रथम ब्रह्मदेवाची निर्मिती करतो. आणि तो ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करत असताना भगवान परमात्मा ज्या वेळेला अवतार घेतात आणि अशा लीला करतात, मुह्यन्ति यत्सूरयः, तर देवांना देखील भ्रम होतो. म्हणून भागवतामध्ये ब्रह्मदेवाला देखील भ्रम झाला, हा देव की कोण आहे. म्हणून तर त्यांनी गायी वासरं पळवून नेले. आणि इंद्राला सुद्धा भ्रम झाला, म्हणून त्यांनी ते संवर्तक मेघाला सांगून पाऊस पाडला आणि भगवंतांनी गिरिराज्यांना उचलला. म्हणजे भगवान परमात्मा अशी लीला करतात की त्यांना सुद्धा मोह होतो. मग भगवान परमात्मा सृष्टीची निर्मिती करतात. मग मला सांगा, काही गोष्टीची निर्मिती करायची असेल तर काहीतरी भांडवल पाहिजे ना. भगवान परमात्मा सृष्टीची निर्मिती करतात. मग भगवंताचं भांडवल काय? तिचं स्वरूप सांगतात. तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिशर्गो मृषा. तर तिचं स्वरूपाचं वर्णन करत असताना सांगितलं, मी तिचं बोलतोय हा. तिचं स्वरूप कसं आहे? जे आहे ते लपवतं, जे नाहीये ते दाखवतं. तिला काय म्हणतात? काय म्हणतात? सारे जग को रही नचाए, अरे माया जादूगरनी. सारे जग को रही नचाए, अरे माया जादूगरनी. अरे माया जादूगरनी, अरे माया जादूगरनी. हरि 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 दुख में सिंधु दर्शाए, हरि माया सारे जग को नचा रही है, हरि माया जादूगरनी. माया म्हणजे काय? शास्त्रकार वर्णन करतात, या मासा म्हणजे माया. या मासा म्हणजे काय? संसाराचं स्वरूप शास्त्राने वर्णन केलेलं आहे. भगवद्गीता सांगते हा संसार कसा आहे, हा प्रपंच कसा आहे. दुःखालयम अशाश्वतम.
म्हणजे जिथं दुःखाशिवाय काहीच भेटत नाही. आलय, आलय मीन्स घर. जसं मेडिकलला काय म्हणतात, औषधालय. औषधालय. जिथं भरपूर पुस्तकं असतात त्याला काय म्हणतात, पुस्तकालय. जिथं खूप मदिरा असते, सरकार मान्य असते, तिला काय म्हणतात, जो बोलेल तो फसेल, मीच बोलतो मदिरालय. म्हणजे सरकारने मान्य केलेलं आहे, तुम्ही घेऊ शकता असं मदिरालय. तशाच पद्धतीने हा प्रपंच कसा आहे, दुःखालय. इथं सुख भेटणारच नाही, नाही आणि अशाश्वतम न टिकणार. तरी सुद्धा या मायेच्या प्रभावाने आपण विचार करतो की जाऊ द्या, मुलगा मोठा झाला की आपण काय होऊ, सुखी होऊ. तो होतोय, ऑब्वियसली होणारच. मग असा विचार येतो, त्याला जर नोकरी मिळाली आणि त्यात सरकारी मिळाली आणि त्यात चांगल्या पॅकेजची मिळाली तर आपण सुखी होऊ. चला मिळून जाते समजा. मग पुढं काय विचार, त्याला जर चांगली बायको मिळाली तर आपण काय होऊ, सुखी होऊ. समजा होऊन बी जातं, आपल्या कथेत लगेच होतं बरं, आपण असं टाइमपास नाही करत. हां, होऊन बी जाते. तेवढ्यावर आहे का, नाही नाही. मग आता काय झालं पाहिजे, आता नातवाचं तोंड पाहिलं म्हणजे आम्ही मरायला मरत नाही, पण म्हणतात आम्ही मोकळे. सध्या नातू नातही पाहिली, मग आता अपेक्षा कमी होतात का, अपेक्षा वाढत राहतात, वाढत राहतात, वाढत राहतात, वाढत राहतात. कशाप्रमाणे, काही लोकांना ते असं तोंडामध्ये चावायची सवय असते, काय म्हणतात त्याला, असं ते जसं म्हशी रवंथ करतात तसे काही लोक सतत करत असतात. काय म्हणतात त्याला, ते हां, च्युइंगम. च्युइंगम 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 सुरुवातीला जर खाल्लं ना मस्त लागतं, म्हणे गोड लागतं, चांगलं लागतं, पण ते काय 1-2 मिनटं लागतं, पण त्याच्यानंतर तो म्हशीसारखा दिवसभर तोंड हलवतो, पण त्याला त्याच्यातून काहीच प्राप्त होत, तोंड दुखायला लागून जात. शेवटी त्याला ते फेकून द्यावं लागतं. त्याला काहीच, फक्त श्रम एवही केवलम, फक्त श्रम करत असतो. तशा पद्धतीने या संसारामध्ये आहे दुःख, पण या मायेच्या प्रभावाने वाटतं सुख. आणि परमार्थामध्ये आहे सुख, पण ही माया आपल्याला दाखवते दुःख. नाहीतर कबीर महाराज सुंदर सांगतात की असं नका समजू की आपण खाली बसलोय, आपण ऐकतोय, आपण प्रपंचात आहोत म्हणून आपण फार दुःखी आहोत, आणि तो पुढं बसलेला, वर बसलेला, लाल कपडे घातलेला, मोठ्या मोठ्याने बोलणारा फार सुखी, असं वाटतं का तुम्हाला? नहीं, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा। कबीर महाराज सांगतात की बाबा या जगामध्ये सगळे दुःखी आहेत. तुम्हाला वाटतं श्रीमंत मनुष्य फार सुखी असतो, प्रजेला वाटतं राजा सुखी आहे. कबीर महाराज म्हणतात राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन
हमें तो ऐसा लगता है ना बस आपके साथ निकल जाए, सब छोड़ दे। ना वो छोड़ते ना साथ में आते, हमको पता है नहीं आएंगे, नाही येत कोणी, पण म्हणायचं काही लोकांना वाटतं मस्त यांचं जीवन आहे, काय टेन्शन आहे, मस्त ह्या गावात त्या गावाला जायचं, 3 तास बोलायचं, मस्त खाऊन आराम, काय टेन्शन आहे। काही लोक म्हणतात तुमचं बरं आहे महाराज, उभा गंध चुला बंद, काय बनवायचं टेन्शन नाही, काय खायचं टेन्शन नाही, साखर काय केलंय तुम्हाला घेणं असं वाटतं। काल आमची ही सगळी मंडळी मालेगावला जात असताना अर्ध्या रस्त्यात गाडी फेल, मग इंजिन खाली आलं, तिथंच बसले बिचारे, ते दुसरी गाडी आली तेव्हा गेले, एवढं सोपं वाटतं। हे आता 2:15 आले बसने, 2 घास खाल्ले लगेच बसले। आपल्याला वाटतं सगळे सुखी आहे, पण तुमच्यापेक्षाही आम्हाला दुःख जास्त। राजा जोगी दुखिया जंग जंग मखिया, जोगी दुखिया जंग जंग मखिया, तपस्या से दुख रुनारे, तपस्या से दुख रुनारे, आशा मनसा सब गत व्यापी, आशा मनसा सब गत व्यापी, कोई महल नहीं सुनाई, जोगे सो दुखिया। सगळे दुखी नाही आहेत। मग कबीर महाराज सांगतात, कहत कबीरा वो नहीं दुखिया जनने मन को जीता रे। ज्याचं मन ताब्यात आलं, ज्याची जीवनामध्ये अपेक्षा कमी केली, जो थोडक्यात ऍडजस्ट करायचं शिकला, तो सुखी राहतो। नाही तर बघा तुम्ही घरांमध्ये आहे ना, जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं ना, आता मी तर जास्त पाहत नाही, पण एक माझा अंदाज असेल की 50% वस्तू फक्त लोकांना दाखवण्यासाठी, त्याचा आपल्याला उपयोग सोफा असतो काहींच्या घरात, चालायला अडचण येते, तो सोफा गुडघ्याला लागतो परत परत, तरी सुद्धा तो असतोच का, लोकांनी पाहिला पाहिजे। काहींच्या घरात तो कॉट असतो डबल बेडचा, फक्त एक माणूस जाईल एवढीच ती गॅलरी असते त्या रूम मध्ये, तरी सुद्धा तो असतोच। EMI ने टीव्ही घेतील एवढा मोठा, चित्र सारखंच दिसेल। काहींच्या घरी मी पाहिलं त्यांना टीव्ही ठेवायला जागा नाही, बादलीवर टीव्ही ठेवली पण टीव्ही आहेच, याला काय म्हणे, शो ऑफ आहे। आपली गरज फार कमी आहे, पण आपली इच्छा फार मोठी। या शरीराला 2 कपडे असले वर्षातून पुरेसे, कपड्यांवरून तो बोलायलाच नको, जाऊ द्या। एक स्वतंत्र साडी पुराण नावाचा ग्रंथ होईल, उधर जाते नहीं जाने दो। पूर्वी माणसं एक चप्पल 50 रुपयाची चप्पल वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष वापरायची। आता बाथरूमला जायची वेगळी, घरात घालायची वेगळी, गल्लीमध्ये फिरायची वेगळी, कुठं मार्केटमध्ये जायची वेगळी, कुठं लग्नाला जायचं असेल ती वेगळी, अजून मैतीला जायची काही निघाली नसेल मला वाटतं, निघू शकते ती, पण स्पेशल मैतीसाठी आमच्याकडे चप्पल मिळेल। ज्या वेळेला एखाद्याच्या घरी जावं ना, एवढ्या चपली दिसतात 15-20
का हो किती लोक राहतात? म्हणे 3च लोक. एवढ्या चपली लागतात म्हणे आम्हाला. म्हणजे विचार करा, आपण आपली विस्तार किती वाढवला. थोडक्यात आपल्याला जगता येत नाही आणि सगळं दुसऱ्यांना दाखवायचं. आणि आपण दुःखी, आपली परिस्थिती खराब आहे म्हणून नाही येत. आपल्याजवळ पैसा कमी आहे म्हणून नाही येत. आपल्याजवळ सुविधा कमी आहेत म्हणून नाही येत. आपल्याकडे भौतिक साधनं कमी आहेत म्हणून आपण दुःखी नाही आहेत. मग आपण दुःखी का आहोत? याचं कारण दुसऱ्यापेक्षा आपल्याजवळ कमी आहे म्हणून आपल्याला त्याचं दुःख आहे. दुसरं काही नाही. मला दुसऱ्याला दाखवायचं आहे, दुसरं काय. आता इकडचं मला माहिती नाही, पण आमच्याकडची गोष्ट म्हणजे जिकडचं असेल तिकडचं. समजा एखाद्या माऊलीने सुंदरपैकी छानशी असं 5,000ची साडी आणली. वाढवू का? 10,000ची आणली. आपल्याला कुठं घेणं नसते, देणं नसते, वचनम किं दरिद्रता. म्हणून 10,000ची साडी आणली, पण जर 4 बायांनी कौतुक केलं नाही तर खरंच सांगा आनंद वाटतो का? तुमचा तो विषय नाही. तुम्ही फक्त पैसे देतात, काही करा, पण का कोणीही कौतुक करावं असं वाटतं. ही माया अशी आहे की हिच्यामुळे सगळे दुःखी होतात. म्हणून ह्या मायेच्या स्वरूपाने ही सृष्टीची निर्मिती होते. तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिशर्गो मुषा धामना स्वेन सदा निरस्त कुहकम. आणि असे जे भगवान स्वरूप भगवान आहेत की सगळ्या जगाला त्या मायेने आपल्या ठिकाणी आकृष्ट केलंय. पण मायेच्या अधीन सगळं जग आहे, पण त्या भगवंताच्या अधीन जी माया आहे ते भगवंताचं स्वरूप जर काही असेल, सत्यम परम धीमहि, इथं सत्य म्हणून भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. यहाँ पे एक सवाल म्हणजे एक प्रश्न येतो की इथं कोणत्याही देवताचं नाव का नाही आहे? देवीचं नाव घेतलं असतं किंवा भगवान श्रीकृष्णाचं नाव घेतलं असतं, रामाचं नाव घेतलं असतं, काय फरक पडला असता? पण कारण असं आहे की आज कोणत्याही संप्रदायामध्ये भागवत ऐकलं जातं. शाक्त म्हणजे शक्तीची उपासना करणारे भागवत ऐकतात, वैष्णवही भागवत ऐकतात, शैवही भागवत ऐकतात, गाणपत्यही भागवत ऐकतात, सूर्योपासकही भागवत, सगळे भागवत ऐकतात. का? कारण की त्याच्यात सत्य म्हणून वर्णन केलेलं आहे आणि सत्यामध्ये सगळे येतात. गणपतीही सत्य आहे, देवीही सत्य आहे, विष्णू भगवंतही सत्य आहे, सूर्य भगवानही सत्य आहे, सगळे सत्य आहे. म्हणून सत्यम परम धीमहि. आणि भागवताचा सार म्हणजे सत्य आहे. म्हणून जीवनामध्ये सत्य आहे तर ते भागवताची कृपा आहे. जीवनामध्ये जर असत्य आहे, जीवनामध्ये जर लबाडी आहे, जीवनामध्ये जर खोटेपणा आहे तर भागवताची कृपा आपल्यावर कधीही होऊ शकत नाही. भागवताचा विषय काय? आता कोणताही ग्रंथ निर्माण करायचा म्हटला तर 4 गोष्टी लागतात. शॉर्टकटमध्ये सांगेल, आता जाऊ द्या, याच्यावर जास्तच लांबलं. 4 गोष्टी कोणत्याही ग्रंथासाठी लागतात. विषय, अधिकारी, प्रयोजन आणि संबंध. 4 गोष्टी लागतात. अधिकारी पहिला लागतो विषय, सब्जेक्ट. भागवताचा सब्जेक्ट काय आहे? तर इथं सांगतात भागवताचा सब्जेक्ट आहे धर्म प्रोजित कैत्र ओत्र परमो. भागवताचा विषय आहे धर्म. धर्माची शिकवण देणारा हा ग्रंथ आहे, म्हणून आपण भागवत धर्म म्हणतो. कारण की धर्माचे 10 लक्षण शास्त्रामध्ये आहे. धृती, क्षमा, दमस्तेयम, शोचम, इंद्रिय निग्रह, धीर्विद्या, सत्यम, अक्रोधो, दशकम धर्मलक्षणम. 10 लक्षणं धर्माचे सांगितलेले आहेत. आणि धर्माची शिकवण देणारा ग्रंथ, धर्माची जाणीव करून देणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. आणि धर्माची एक व्याख्या म्हणजे प्रेम आहे. संबंध जगावर प्रेम करणं म्हणजे धर्म आहे. सगळ्यांमध्ये समन्वयाने पाहणं म्हणजे धर्म आहे. वसुधैव कुटुंबकम ही आपली परंपरा, ही आपली पद्धत आहे. आणि म्हणून प्रेमाचं लेसन देणारी, प्रेमाचं शिकवण देणारी ही कथा म्हणजे ही भागवत कथा आहे. मग हिचा अधिकारी कोण आहे? सगळेच अधिकारी नसतात. अधिकारी कोण आहे? निर्मत्सराणाम सताम. याचा अधिकारी निर्मत्सर व्यक्ती. आता निर्मत्सर कशाला म्हणतात? सगळ्यात अगोदर मत्सर कशाला म्हणतात? जाऊ द्या, सगळ्यात अगोदर मच्छर कशाला म्हणतात? मत्सर आणि मच्छर फरक आहे. जो बाहेरून चावतो ना, जो बाहेरून चावतो त्याला मच्छर म्हणतात. आणि जो आतून चावतो ना, असं दुसऱ्याचं चांगलं पाहिलं, दुसऱ्याचं असं प्रगती दिसली, दुसऱ्याच्या गाड्या घोड्या पाहिल्या
दुसऱ्याचं थोडंसं चांगलं पाहिलं, इथं जर अशी जळफळाट होत असेल, ॲसिडिटी अशी गळ्यापर्यंत येत असेल, इनो पिऊन सुद्धा जात नसेल, तर समजायचं ते काय आहे? मत्सर आहे. परोत्कर्ष असनम इति मत्सरः तद्रहितानाम निर्मत्सराणाम. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहिला आणि जर आपलं मन खाली वर व्हायला लागलं तर समजायचं तो मत्सर आहे. मच्छर पळवता येतो, मत्सर पळवता येत कारण की ते आतमध्ये. म्हणून निर्मत्सर व्यक्ती याने कितीही भागवत ऐकलं तरी तिच्या जीवनावर कोणताही परिणाम होऊ शकत नाही. म्हणून भागवताचा अधिकारी निर्मत्सर करणारा व्यक्ती नाहीये, तर निर्मत्सर व्यक्ती आहे. म्हणून निर्मत्सराणाम सताम वेद्यम वास्तवमत्र वस्तू शिवदम तापत्रयन मूलनम. मग संबंध काय, म्हणजे प्रयोजन काय, उद्दिष्ट काय? तर उद्दिष्ट एक आहे की आपण प्रत्येक जीवाला सुख मिळालं पाहिजे, आनंदी मिळाले पाहिजे, शांती मिळाली पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे. त्यासाठी भागवताची रचना. आणि संबंध एकच आहे, भगवान परमात्मे आपले माता पिता आहेत आणि आपण त्यांचे पुत्र आहोत. पुत्र दुःखी असेल तर माता पिताला काय होत नाही, त्यांनाही आनंद वाटत नाही, म्हणून त्यांनाही वाटतं की आपण सुखी व्हावं. म्हणून या भागवताची रचना. आणि पुढचा श्लोक आहे, भागवत म्हणजे काय? निगम कल्पतरोर्गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहोरसिका भुवी भावुका. याचं विश्लेषण जाऊ दे, आपल्याला माहितीच आहे. त्याच्यानंतर 6 प्रश्न विचारलेत की महाराज आम्हाला सांगा, किम श्रेयः शास्त्रसारः स्व अवतार प्रयोजनम किम कर्म के अवतारश धर्म का शरणम गतः. इथं सूत मुनींना शौनकादिक ऋषींनी 6 प्रश्न विचारले आणि 6 प्रश्नांचं उत्तर म्हणजेच भागवत आहे, दुसरं काहीही. 6 प्रश्नांच्या अंतर्गतच भागवताची कथा आहे. 6 प्रश्नांचं उत्तर म्हणजेच भागवत आहे. 6 प्रश्नांचं उत्तर देता 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 डायरेक्ट 18,000 श्लोक झाले. तर यांनी प्रश्न विचारला, किम श्रेयः शास्त्रसारः स्व अवतार प्रयोजनम. ते उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की ज्यांच्या मुखातून मी कथा श्रवण केली असे जे शुकदेव भगवान आहेत त्यांची मला वंदना करायची आहे. म्हणून ते त्यांचं वंदन करत असताना सांगतात, यम प्रवजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहा पुत्रेति तन्मय दयातर्पो विनेदुस् तम सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मि. बोल सुखदेव भगवान की. सुखदेव भगवान असे आहेत की जन्माला येण्याच्या अगोदर भगवंताचं दर्शन आईच्या उदरामध्ये झालं, आईच्या पोटामध्ये झालं. जन्माला आल्या आल्या बारशासाठी, मोंजी बंधनासाठी, फर्स्ट बर्थडेसाठी काहीच घेणं देणं नाही. जसे जन्माला आले सरळ निघून गेले. आई वडिलांचं तोंडही पाहिलं नाही. यम प्रवजंतमनुपेतमपेत द्वैपायनो म्हणजे व्यास पळायला लागले. विरह कातर आजुहाव. विरह कातर आवाजाने हे पुत्र, हे पुत्र, हे पुत्र. अरे जरा थांब. तो पुत्र थांबायला तयार नाही, बोलायला तयार नाही. सर्वभूत हृदय असणारे सुखजी हे काही बोलत नाही. तर वो अभिनेदुहू. म्हणून ते वृक्ष बोलतात की कोण कोणाचा पुत्र आणि कोण कोणाचा बाप. या जन्मामध्ये तुम्ही त्याचे वडील आहात, मागच्या जन्मामध्ये, इथून मागच्या जन्मामध्ये तो तुमचा वडील असेल. हे संसाराचा फेरा असाच आहे. या संसारामध्ये कोणी कोणाचं नसतं, फक्त नावाला निमित्ताला सगळे आलेले असतात. असे सर्वभूत हृदय असणारे शुद्धदेव भगवान परमात्मा यांची आम्ही वंदना करतो. आपण सुद्धा 2 मिनिटं त्यांची वंदना करून मग पुढच्या कथेचा विचार करू. हरि कथा सुनाने वाले, हरि का नाम सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का नाम सुनाने वाले. तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम.
भूल रहे थे वन में बल खो बैठे थे तन में। हम भूल रहे थे वन में बल खो बैठे थे तन में। राह दिखाने वाले मार्ग बताने वाले तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। श्री राधे हम लेकर विष का प्याला जा रहे थे हम के दारा। हम लेकर विष का प्याला जा रहे थे हम के दारा। अमृत पान कराने वाले, अमृत पान कराने वाले तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। सुनाने वाला, हरि का नाम सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको बोलो सुखदेव भगवान की। एक बार सभी प्रेम से बोलेंगे राधे राधे। या 6 प्रश्नांचं उत्तर म्हणजे भागवत आहे। पहिला प्रश्न विचारला किम श्रेय, माणसासाठी मानवासाठी सगळ्यात श्रेयस्कर मार्ग कोणता आहे? चांगला मार्ग अनेक पंथ आहेत, अनेक आता संत झाले, अनेक ग्रंथ झाले, मग सगळ्यात चांगला मार्ग कोणता? सांगितलं की भगवान परमात्माला शरण जाणं, भगवंताची शरणागती पत्करणं हाच माणसासाठी सगळ्यात चांगला मार्ग आहे। त्याचं भजन करणं, त्याचं चिंतन करणं, त्याचं नामस्मरण करणं, त्याचं भजन करणं हाच मानव जीवनामध्ये खूप चांगला मार्ग आहे, दुसरं काही नाही। आणि नवे नवे मानव जन्म नाहीतरी भजनासाठी दिलेला आहे। कशासाठी दिलेला आहे? भोजनासाठी कोण म्हटलं? कशासाठी दिला आहे? भजन, भोजन नाही, पण आपलं थोडंसं वेगळं कार्यक्रम आहे। भजन असेल ना तर लोक म्हणा हां आवडतं घ्या बरं, हां शॉर्टकट शॉर्टकट शॉर्टकट। हां भोजन असेल बढ़िया से चलने दो, चकाचक चलने दो, काय म्हणतात त्याला? निवांत होऊ द्या। एक शब्द आहे मराठीत सावकाश होऊ द्या म्हणतात ना, पण या शब्दाचा ज्याला अर्थ कळाला आहे ना तो लगेच आवरून घेईल। सावकाश या शब्दाचा अर्थ स अवकाश होऊ द्या, म्हणजे पोटामध्ये जागा राहू द्या। नुसतं फुकटाचे म्हणून दाबू नका, अवकाश राहू द्या, थोडंसं जागा राहू द्या पोटात। हा त्याचा तर तात्पर्य आहे की बाबा थोडंसं पोट खाली ठेव। काही लोक घरचं असलं तर थोडं करतात, थोडा कंटाळा, पण बाहेर असेल तर मग हात पुसून हातपाय धुवून मागं लागतात। चला आता पाहू। ठीक है, खाना भी जरूरी है भाई, बिना खाए कैसे चलेगा, पण मग त्याचं सुद्धा एक टायमिंग आहे। आता मला सांगा, खेड्यातले लोक जाऊ द्या, शहरातले लोक आपण किती वेळा दिवसातून जेवतो? कमीत कमी कम से कम कितनी बार? 2 टाइम। ब्रेकफास्ट कौन करता है? सवेरे नहीं करते, कंजूस लोग होते, थोड़ा खाया करो। सवेरे का नाश्ता होता ही है, कुछ भी खाओ। दोपहर का होता है और रात का भी होता है। 3 बार तो कम से कम होता है, 3 बार खाना होता है, कंपलसरी होता है। हाँ वो भी चेंजेस होता है, हाँ एक जैसा चलेगा नहीं, 7 दिन में अलग अलग लगता है। महाराष्ट्र का नहीं तो यूपी का लाएंगे, नहीं तो वहाँ साउथ का लाएंगे, लेकिन खाएंगे। ठीक है। भजन किती वेळा होतं दिवसातून? आपलं भजन असं मस्त माळा घेतलेली आहे आणि राम 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 राधे 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 असं केलेलं किती वेळा? किती वेळा? किती वेळा?
समजा असं घेतलं, राधे राधे राधे, कोणी या 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 बसा बसा बसा, गेलं गेलं सगळं. ऐसा सुना है मैंने की आजीबाई से राम 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 जपत होती आणि नेमकं किचन रूम मध्येच ते देवार होता राम 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 राम, आणि जशी मांजरची दूध प्यायला लागली राम राम राम, ते माळा फेकून मार गेलं भजन दुधामध्ये. म्हणजे भोजन 3 वेळा आणि भजन सुद्धा 1 वेळा होईल याची गॅरंटी. 3 बार भोजन, 3 बार भोजन भजन 1 बार, 3 बार भोजन भजन 1 बार. उसमें भी आते हैं झन झन राजा, उसमें भी आते हैं झन झन राजा. कथेमध्ये तरी भजन करायला टाळी वाजवायला हरकत नाही. घरचं मला माहिती नाही इथं तरी. 3 बार भोजन भजन 1 बार, 3 बार भोजन भजन 1 बार. उसमें भी आते हैं झन झन राजा, उसमें भी आते हैं झन झन राजा. जय हो. कथेत तशी काही सक्ती नसते कोणाला, कारण की मला माहिती आहे जास्त ओल्ड एज वाले लोक आहेत, ज्यांचे गुडघे, ज्यांचे कमरेला गॅप आहे, मानेला गॅप आहे, अशा लोकांना बसायला त्रास होत असेल आणि त्यांना जर उभं राहायचं असेल तर ते राहू शकतात. आमचं काही तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. उभं राहायचं असेल तरी त्यांना राहावं लागेल. सब खडे हो जाओ. हां 3 म्हणेपर्यंत सगळे उभे पाहिजे. 1 2 3 बार भोजन भजन 1 बार, 3 बार भोजन भजन 1 बार. उसमें भी आते हैं झन झन राजा, उसमें भी आते हैं झन झन राजा. जय हो. प्रेम से तारीख का सेवा पाप करायचं म्हटलं का मनुष्य एकदा सुद्धा विचार करत. दान करताना 1000 वेळा विचार करतो, पैसे उडवताना एकदाही विचार करत नाही. कथेमध्ये बसलेला असताना टाळी वाजवताना 1000 वेळा विचार करतो, मला कोणी पाहिल का, कोणी मला नाव ठेवेल का, कोणी मला बोलेल का. पण नातवा समज टाळी वाजा टाळी वाजा टाळी वाजा, तिथं काही लाज वाटणार. महाराज इथं टाळी वाजवायची, त्या नातवा समोर काय टाळी वाज. तोच म्हणतो, तो जन्माला आल्याला काय म्हणतो, आजपासून या सगळ्या इस्टेटीचा मालक मी ना तू, मी आहे. म्हणून इथं भजन करायचंय. पण चांगल्या गोष्टीमध्ये अडथळे येतात. समजा गंगा स्नानासाठी गेले, गंगेचं पाणी गार असतं, लोक जातात हरिद्वार, ऋषिकेश वगैरे केदारनाथला. एवढ्या लांब गंगेच्या आंघोळीसाठी जातात आणि तिथं जाऊन बाथरूम मध्ये गरम पाण्याने आंघोळ करतात. मन मेरा कहता कि गंगा नहा, गंगा नहा हो मैं यमुना नहाओ. जाते 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 रास्ते में आ गया बुखार, जाते जाते रास्ते में आ गया बुखार. इसमें भी आते हैं झन झन राजा, इसमें भी आते हैं झन झन राजा.
पुण्य कर आवो. आता एवढं सुंदर हे नियोजन कथा चालू आहे. काही लोकांना आवाज येतो कानावर, विचार करतात महाराज 3 तास बोंबलतो, जाऊन पाहू काहीतरी देऊन टाकू असं म्हणून येतात. खिशामध्ये 500ची नोट घेतली, मस्तपैकी वरच्या खिशात टाकली, चल महाराज असं ऐटीत देऊन टाकेल मी असा विचार केला. पण बघा दान करण्याची वृत्ती झाली तरी टिकत नाही. अर्धी कथा झाली तोपर्यंत पाहिलं तर महाराज तर चांगला लाल गुण दिसतोय, त्याला पैशाची काही गरज दिसत, एवढे कशाला 500 द्यायचे, किती महागाई झाली, असं करू 200 रुपये देऊ, कशाला फुकट बसलेला आहे बोंबलतोय, कशाला पैसे द्यायचे. आणि महाराज आरती होईपर्यंत विचार करतो एवढे तरी कशाला द्यायचे, याला 10 रुपये देऊ, राहिलेले 490 रुपये किराणाला कामाला येते, याला द्यायचे नाही, महागाई किती झाली. मन मेला कहता दान करे दान कर आओ, कुछ पुण्य कर आओ. अंगनी में और बड़ा परिवार, अंगनी में और बड़ा परिवार, उसमें भी आते हैं घंटे, उसमें भी आते हैं घंटे. सभी बोलो राधे राधे. बस म्हणून सगळ्यात चांगला मार्ग मनुष्यासाठी भगवंताचं भजन. त्याला वयाची अट नाही, त्याला कशाचीही अट नाही, बाकी सगळ्या गोष्टींना अट आहे. म्हणून किम श्रेय शास्त्रसार, शास्त्राचं सार काय आहे तर शास्त्राचं सार भगवंताचं नाम आहे. स्व अवतार प्रयोजनम, भगवान परमात्माच्या अवताराचं प्रयोजन काय आहे तर भगवान परमात्मा आपल्या भक्तांचं मनोगत पूर्ण करण्यासाठी अवताराला येतात. आणि अवताराला येऊन काय काय कर्म करतात तर यदा यदा ही धर्मस्य प्रसिद्ध आहे तर भगवान परमात्मा ते कर्म करतात. के अवतारश्च, भगवान परमात्माचे किती अवतार आहेत, भगवान परमात्माचे अनंत अवतार आहेत. डोक्यावरचे केस मोजता येतील, आकाशातले तारे मोजता येतील, समुद्राचं पाणी त्याचं मोजमापन केलं जाऊ शकतं, पण भगवंताचे अवतार किती सांगता येत नाही, त्याची गणना नाही. पण भगवंताचे अनंत अवतार सांगितलेले आहेत. आणि अनंत अवतारापैकी 24 अवताराची कथा श्रीमद भागवतात. तसं तर भगवंताचे अनंत अवतार आहेत. हरि तारा नाम 6000, कहा नाम मोकलो कंकोतरी, रोज रोज बदले मुकाम. 5 बजे जाने का है तुमको, कहा नाम मोकलो कंकोतरी, द्वारिका नाथ मारो राजा रण छे. तो भगवान परमात्माचे अनंत अवतार आहेत. पण अनंत अवतारापैकी जे 24 अवतार आहेत त्या 24 अवतारांची कथा म्हणजे भागवत. भागवता अनुसार भगवंताचा
पहिला अवतार आहे वराह अवतार, हिरण्याक्षला मारण्यासाठी भगवंताचा अवतार झाला. दुसरा अवतार यज्ञ नारायण भगवंताचा आहे. तिसरा अवतार कपिल मुनींचा आहे, कर्दम आणि देवहूतींच्या माध्यमातून त्यांचा प्रादुर्भाव झाला. चौथा दत्तात्रेय प्रभूंचा अवतार आहे, अत्री आणि हंस यांच्या माध्यमातून त्यांचा अवतार झाला. पाचवा सनत कुमार, जे ब्रह्मदेवाच्या मनाच्या संकल्पाने त्यांची उत्पत्ती झाली. सहावा अवतार नरनारायणाचा अवतार आहे, जे धर्म आणि त्यांची पत्नी मूर्ती यांच्यापासून त्यांचा जन्म झाला. सातवा हरी अवतार आहे, जो गजेंद्रासाठी भगवंतांनी अवतार घेतला. आठवा पृथ्वी महाराजांचा अवतार आहे, त्या ध्रुव परंपरेमध्ये त्या पृथ्वी महाराजांचं वर्णन येतं. नववा अवतार ऋषभदेव महाराजांचा अवतार आहे, जे भगवंताचेच अवतार होते. आणि जैन लोकांमध्ये जे सगळ्यात पहिले तीर्थंकर मानले जातात ते वृषभदेव. त्यांची इथं ह्याच तुमच्या साईडला मांगीतुंगी 108 फुटाची काय आहे मूर्ती आहे. ते जसं भागवतामध्ये 24 अवतार आहेत, तसं जैनांमध्ये 24 तीर्थंकर मानतात. त्याच्यातले पहिले म्हणजे वृषभदेव महाराज आहेत आणि त्यांचं आचरणाप्रमाणे ते मुनी आचरण करतात. 10वा हयग्रीव अवतार आहे, हयग्रीवलाच मारून भगवंतांनी वेदाचं रक्षण केलं. 11वा मत्स्य अवतार आहे, सत्यव्रत नावाच्या राजाला लयाच्या वेळेला उपदेश केला. 12वा अवतार कच्छप अवतार आहे, कच्छवा जलाव मच्छर बघाव तो नाही बरं. कच्छप म्हणजे कासवाचा. समुद्र मंथनाच्या वेळेला मंदराचल पर्वत त्यांनी पाठीवर घेतला होता. 13वा नरसिंह भगवंताचा अवतार आहे. असुर जातीमध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हाद त्यांच्या रक्षणासाठी आणि हिरण्यकश्यपाचा वध करण्यासाठी तो अवतार झाला. 14वा अवतार वामन भगवंताचा अवतार आहे, जे कश्यप आणि अदिती यांच्या माध्यमातून झाला. 15वा हंस अवतार आहे. 16वा मनु अवतार आहे. 17वा धन्वंतरी अवतार आहे, जे डॉक्टर आहेत देवांचे. 18वा परशुरामाचा अवतार आहे आणि 19वा रामाचा अवतार आहे. 20वा बलरामाचा अवतार आहे. 21वा माझ्या कृष्णाचा अवतार आहे. 22वा व्यासांचा अवतार आहे. 23वा बुद्धांचा अवतार आहे आणि 24वा अवतार अजून बाकी आहे. अशा पद्धतीने ह्या सगळ्या अवतारांची कथा इथं भागवतामध्ये आहे. म्हणून के अवतारश्च, भगवंताचे 24 अवतारांची कथा या भागवतामध्ये येते. आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न विचारला, धर्म क शरणं गतः, तर धर्म कोणाची शरण ग्रहण करतो हे तुम्हाला शेवटच्या दिवशी मी सांगेन, फक्त तुम्ही मला आठवण करून द्या. हां, अशा पद्धतीने शुकदेव भगवान परमात्माची इथं वंदना झाली. आणि त्याच्यानंतर प्रश्न केला की या भागवताची रचना कशी झाली. तर व्यासांनी या भागवताची रचना केली. एकदा सगळे पुराण रचून त्यांच्या मनाला शांतता प्राप्त झाली नाही, म्हणून आपलं भारताचं शेवटचं टोक बद्रीनाथच्या पुढे माना नावाचं गाव आहे, तिथं व्यासांची गुफा होती. तिथं ते चिंतातुर अवस्थेमध्ये असलेले असताना नारदजी आले आणि नारदांनी पराशर्य महाभाग भवत चिदात्मना परितुष्यति शारीर आत्मा मानसेव असा प्रश्न विचारला की तुमचं मन संतुष्ट वाटत नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी एवढ्या ग्रंथाची रचना केली, पण कोणीही या ग्रंथाकडे पाहायला तयार नाही. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्याकडून एक त्रुटी झाली आहे की न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णित. तुम्ही सगळं वर्णन केलं, पण भगवंताच्या सुंदर सुमधुर गोड अशा लीलांचं तुम्ही वर्णन केलं नाही. भगवंताची ती लीला, भगवंताची कथा जीवाचा उद्धार करते. त्यासाठी त्यांनी आपल्या पूर्वाश्रमीचं जीवन, जे दासीपुत्र होते त्या काळातलं त्यांनी जीवनाचा इथं विचार दिलेला आहे. आणि मग त्यांच्या जीवनाचा विचार झाल्यानंतर चतुश्लोकी भागवताचा उपदेश नारदांनी व्यासांना केला. व्यासांनी मग तो मोठा ग्रंथ रचायला घेतला. पण मग त्यांनी विचार केला मी तर सांगेल, पण लिहायला कोणतरी पाहिजे. म्हणून गणपती महाराजांचं काय केलं, आवाहन केलं. भगवान श्री गणेशांचं आवाहन केलं आणि भगवान श्री गणेश मग लिहायला बसले. आणि व्यासजी सांगायला, हे सगळे ग्रंथ जे लिहिले ते गणपती महाराजांनी लिहिले. बरं, व्यासांनी सांगितले आणि गणपती महाराजांनी लिहिले. कुठे लिहिले, जिथं व्यास गुफा आहे बद्रीनाथ या ठिकाणी, तिथं. आणि तिथं जोरात सरस्वती मैया अत्यंत जोरात वाहते. तर सरस्वतीला सांगितलं की आम्हाला थोडंसं विक्षेप होतोय, डिस्टर्ब होतंय, तर तू
थोडीशी शांत हो. सरस्वती शांतच झाली नाही. शाप दिला तू इथंच लुप्त होशील. पुढं काही अंतरावर सरस्वती लुप्त होते आणि डायरेक्ट तिथंच जे कुंभ आहे प्रयागराज त्या ठिकाणी ती प्रकट होते. तर त्यांनी 18 भागवताची रचना केली. सुंदर असं 18,000 श्लोकांमध्ये 12 स्कंदामध्ये 335 अध्यायामध्ये भागवताची रचना केली. पण याचा प्रचार झाला पाहिजे, प्रसार झाला पाहिजे. मग तो प्रचार करेल कोण? ऑब्झर्वेशन केलं तर कोणीही योग्य वाटलं नाही. पण सरते शेवटी मुलगा योग्य वाटला. पण त्याला बोलवावं कसं? तो तर कुठे आहे आम्हाला माहिती नाही. म्हणून त्यावेळेला 2 शिष्यांना बोलवलं. 2 श्लोक त्यांना पाठ करायला लावले, कंठस्थ करायला लावले, मुखोद्गत करून घेतले आणि त्यांना सांगितलं हे श्लोक गात गात तुम्ही फिरा, तुम्हाला शुद्धदेव भेटेल. आणि मग त्यावेळेस ते श्लोक गात फिरायला लागले. वरहा पेडम नटवर बपहु कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवासः कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रान्वेणोरदय सुदयो पुरयन् गोपवृन्दैः वृंदारण्यम सुभद्रमणम प्राविशद्भीत कीर्तिः. या प्रथम श्लोकामध्ये भगवान परमात्माचं स्वरूप कसं आहे, तो किती सुंदर आहे. त्यांनी मोर पंख कसा धारण केलेला आहे, त्याची कशी सुंदर काळे भोर कोरडे केस आहे, त्याचे लालबुंद डाळिंबाच्या त्या दाण्यासारखे कसे लाल होठ आहे. सुंदर असं तजेलदार धारधार भगवंताचं सुंदर कसं नाक आहे. भगवंताचे डोळे सुंदर आहे. भगवान परमात्माने भगवंताचं स्वरूप कसं आहे. झरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे झरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा. सुंदर आहे पण आपली दृष्टी सुंदर नाही ना, म्हणून त्याला ते दाग दागिने सगळं घालावं लागतं आपल्याला सुंदर दिसावं. म्हणून आपण मंदिरात गेल्यावर काय म्हणतो, हा देवाला आज किती सुंदर सजवलंय, देवाचा शृंगार आज किती सुंदर आहे. आपण कधी म्हणतो की देव किती सुंदर आहे का, त्याला शृंगार घातल्यावरच सुंदर वाटतो आपल्याला. मग भगवान परमात्मा आपल्यासाठी ते सुद्धा करतात. काय करतात, कानों में कुंडल साजे सिर मोर मुकुट बिराजे सखियां पगड़ी होती जब जब होती बंसी ये चंदा ये सारा तारे हैं भगवान, ये चंदा ये सारा तारे हैं सुंदर श्याम सलोना तेरी हवा में सर सर करता तेरा पीतांबर मतवाला, हवा में सर सर करता कितना सुंदर लागे बिहारी कितना सुंदर लागे बिहारी.
हे सुंदर स्वरूप ऐकलं, आहा, जरी की पगडी बांध, डोळे उघडले शुद्धदेवांचे, आहा, इतका सुंदर परमात्मा, वाह. पण मनात प्रश्न निर्माण झाला, अरे जो हर चीज सुंदर होती है वो अच्छी ही होती है, कहने से. हा दिसायला सुंदर असेल पण वागायला कसा आहे काय माहिती, स्वभाव कसा आहे आपल्याला काय माहिती, असा विचार करत होते. तेवढ्यामध्ये दुसरा श्लोक त्यांच्या कानावर आला. अहो बकीयम स्तनकालकूटम, अहो बकीयम स्तनकालकूटम, अहो बकीयम स्तनकालकूटम, अहो बकीयम स्तनकालकूटम. जे गांसया पाय यदप्य साध्वी, जे गांसया पाय यदप्य साध्वी, लेभे धातुचितां ततोन्यं, लेभे धातुचितां ततोन्यं, तं वदयामि शरणं व्रजेम. अहो बकीयं स्तनकालकूटम. बकीयम, बकीयम म्हणजे कोण? बकासुराची बहीण, बकासुराची सख्खी बहीण कोण होती? एकमेकाकडे नका पाहू, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, कोण होती? पूतना होती. कंसाची मानलेली पूतना. आणि पूतना गोकुळात आली हे तुम्हाला माहिती आहे. कशासाठी आली? अंगाई गीत गाण्यासाठी, झोका देण्यासाठी, मारण्यासाठी. आता मला सांगा, तुम्हाला जर कोणी मारायला आलं आणि घरात येऊन एक दोन वाजवली समजा त्यांनी, तुम्ही असं म्हणणार, मारलं ठीक आहे पण चहा नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही, असं म्हणणार तुम्ही, बरोबर? त्यांनी एक मारली, तुम्ही मोजणार सुद्धा नाही. हा आपला स्वभाव. पण भगवान परमात्माने एकच पाहिलं, मला विष पाजायला आली, पण आई आपल्या मुलाला ज्या पद्धतीने अमृत पाजते, प्रेम पान्हा पाजते, त्याच पद्धतीने मला ही विष पाजायला आली. हे कार्य भगवंताला आवडलं. म्हणून जी गती धातृचिताम ततोन्यम, धातृ उचिताम, धात्री म्हणजे आई, आईला जी गती द्यायची, यशोदा देवकीला जी गती द्यायची, ती सगळ्यात अगोदर कोणाला दिली? त्या पूतनेला दिली. सांगा, एवढं उदार कोणी आहे? कोणीही नाही महाराज. तो देव एवढा उदार आहे. ज्या वेळेला हे पाहिलं, पळतच आले, पाहिलं 4:30 वाजले, धावत आले, सांगितलं हे 2 श्लोक मला द्या. त्यांनी सांगितलं नाही, असे 18,000 श्लोक. कोणाकडे? म्हणे तुमच्या पिताजींजवळ. त्यावेळेला पळत व्यासांजवळ गेले. व्यासांनी असं भागवतात नाही पण इतर पुराणांमध्ये वर्णन, जनकांजवळ पाठवलं. जनकांनी परीक्षा घेतली, काम करत लोक त्यांच्या ठिकाणी आहे की नाही, आणि मग 18,000 श्लोकांची संहिता त्या शुकदेवांना दिली. मग का हो, वक्ता आम्हाला कळाला, श्रोता कोण आहे, राजा परीक्षिती कोण आहे. त्यावेळेला ते कथा सांगत असताना त्यांनी सांगितलं की महाभारताच्या युद्धामध्ये दुर्योधन मारला गेला, पण मरत असताना एकतरी पांडवांचा शीश भेटायला पाहिजे अशी इच्छा केली. अश्वत्थामाने ती इच्छा पूर्ण करण्यासाठी 5ही पांडवांचं शीश कापून समोर उपस्थित केलं, पण ते पांडवपुत्रांचं निघालं. म्हणून दुःखित अंतकरणाने तो मेला. द्रौपदीला कळालं, द्रौपदी खूप दुःखी झाली. म्हणून त्या अश्वत्थामाला पकडून आणलं, उपस्थित केलं त्या द्रौपदी समोर. आणि द्रौपदी म्हणते, मुच्यताम मुच्यताम एष ब्राह्मणो दित्राम, गुरु सोडून द्या का, हा गुरुपुत्र आहे, म्हणून याला तुम्ही क्षमा करा. मारोदिदस्य जननी गौतमी पती देवता, याची आई याच्याशिवाय राहूच शकत नाही, म्हणून याला क्षमा करा. आणि घरामध्ये एक समन्वय होत नाही, सहमत होत नाही. त्यावेळेला भगवंताला विचारलं. भगवंताने सांगितलं की ब्रह्मबंधून हंतव्य, आतताई वदारहण, ब्राह्मणाला कधीच मारू नये पण आतताईला कधी सोडू नये. त्यावेळेला अर्जुनाच्या लक्षात आलं की यांच्या सगळ्या गोष्टी वाकड्या आहेत. उभं राहणं वाकडं, लीला वाकड्या, बोलणं वाकडं, यांचं नाव सुद्धा वाकडं. बघा बरं, बोबडा माणूस जरी असेल तरी तो राम म्हणून घेईल, पण जर बोबड्याला सांगा कृष्ण कृष्ण म्हणतो, त्याला कृष्ण सुद्धा येत. एवढं कठीण नाव आहे महाराज. भगवंताचं सगळं वाकडं आहे.
टेढ़ी टांग वाला है ना वो, इसलिए हिंदी मध्ये घुसतो चला. त्यामुळे एकदा म्हणा राधे राधे, कॅसेट बदल जाते कधी कधी. सांगितलं सोडून द्या, मग त्या वेळेला लक्षात आलं संभावितस्य चाकेती मरणादतिरिच्यते. संभावित अभी तो मैं बिंदास कथा करूंगा, कोई टेंशन. एक बार बोलो राधे राधे. चलो मुझे ज्यादा खुशी हुई. काय सांगत होतो मी? कथा. हा काय सांगत होतो? कथा. बस हेच उत्तर 7 दिवस पाहिजे मला. मी काही विचारलं तुम्ही काय सांगायचं? कथा. मग ती कथा कुठेही गेली तरी, ती बाजारात हिंडली तरी चालेल, काही अडचण. एकदा सगळ्यांनी म्हणा राधे राधे. त्या वेळेला अर्जुनाने असणारा तो त्याचा मणी काढून घेतला, शीश त्याचं मुंडून टाकलं आणि त्याला तसंच अपमानित करून सोडून दिलं. पण कसं असतं, ज्याला अपमानाची सवय असते ना त्याला फारसं काही वाटत नाही. असं सांगतात की असंच आपल्या वणीचा असा बाजार आहे ना, आज बाजार, हां मी सुना आहे. तर असा बाजारामध्ये 2 पती पत्नी फिरत होते आणि फिरत असताना अचानक त्यांच्यामध्ये काहीतरी झालं असेल, मी नव्हतो पाहायला पण झालं काहीतरी. आणि पत्नीला एवढा राग आला, तिने मागं पुढं काहीच पाहिलं नाही, खूप जोरात वाजवली. कोणाच्या? कोणाच्या? पतिदेवाची. पतिदेव चुकून म्हटलं, पतिदेवाला नाही, नवऱ्याला. हजबेंडला बेंड आलं एवढं मारलं. आणि मग रागा रागात असं पाय आपटत आपटत निघून गेली. बाकीचे 4 चौघं होते समदुखी, त्यांनी पण मागं पोळं खाल्ले असेल असे. म्हणजे बघा दादा, हे काही योग्य नाही. आमच्याही मारतात पण घरात मारतात, तुमच्या 4 चौघांमध्ये मारावं योग्य आहे का? चांगलं आहे का? एवढी कानशिलात वाजवली. तो नाही दादा चालू राहतो, पण एवढं म्हणे योग्य नाही. नाही म्हणे चालू राहतं, तिचा स्वभावच तसा आहे. आज तर तिने काही नाही, एकच वाजवली. एकदा सँडलने हाणलं होतं म्हणे मला. सांगा असं काय करणार आता या व्यक्तीने? तसं अश्वत्थामा एवढा निर्लज्ज, तो म्हटला ठीक आहे, गेलं तर गेलं, केस पुन्हा येतील, पण मी पांडवांचा वंश संपवला, असं त्याला तो आनंद. आणि इकडं भगवान परमात्मानी सांत्वन केलेलं आहे. त्या 5ही पांडव पुत्रांचं अंत्यविधी अधिक सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि धर्मराजाला आपले भगवान परमात्माने विचार केला की जिथं आपलं काम नसेल तिथं माणसाने थांबू नये, निघून जावं. म्हणून भगवान परमात्मा जायला लागले. पण जात असताना प्रकार असा झाला, जी अभिमन्यूची पत्नी उत्तरा ते गर्भवती होती आणि त्याला काही दिवसात बाळ होणार होतं. हे अश्वत्थामाला कळालं आणि त्यांनी बसल्या जागी शक्तिपात केला ब्रह्मास्त्राचा. आणि ते ब्रह्मास्त्र, ती शक्ती ते उत्तरेजवळ येत असताना उत्तरा घाबरली आणि पळत पळत भगवान परमात्मा आता निघणार आहे. त्यावेळेला भगवंताला पाही माम पाही माम पाही पाही महायोगिन देव देव जगतपते नान्यं त्वद्भयं पश्य यत्र मृत्यू परस्परम. त्यावेळेला पाही माम रक्षमा, माझं रक्षण करा अशी विनंती केली. भगवान परमात्माने तत्क्षणी दुसरं रूप धारण करून गदा फिरवून त्या सुदर्शन आपल्या गदेने त्या ब्रह्मास्त्रापासून त्या बालकाचं रक्षण केलं. काही दिवसांनी तो जन्माला येणार होता आणि त्यांनी पाहिलं की हा मोरपंख धारण केलेला, पितांबर धारण केलेला, सावळा सुंदर स्वरूपाचा, यांनी माझ्या आईच्या यांनी माझं काय केलेलं आहे, रक्षण केलं. ती छबी त्याच्या डोळ्यामध्ये बसली. ती छबी त्याच्या डोळ्यापासून हल्ली नाही. आणि इकडं कुंतीच्या लक्षात आलं की यांनी काय केलेलं आहे, माझ्या प्रपौत्र याचं रक्षण केलं आहे. म्हणून देवकी लगेच भगवंताच्या पायाला लागते आणि भगवंताला म्हणते, नमस्ये पुरुषम त्वाद्यम ईश्वर प्रकृते परम. हे प्रभू, तुम्ही ईश्वर आहात, मी तुम्हाला शरण येते. त्यावेळेला भगवान म्हटले, आत्या मी तुझ्या भावाचा मुलगा आहे, तू माझी बुवा आहे मेरी, मी
तू आत्या आहे माझी, विसरू नको. ते म्हणजे माया जवनिका छन्न अज्ञा दोक्ष म्हणजे माया मध्ये मध्ये येते, म्हणून तुमच्यावरचा देवत्व भाव माझा नष्ट होतो. पण तुम्ही काहीच बोलू नका, आज फक्त मला बोलू द्या. आणि कोणती काय सुंदर स्तुती करते. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. सुंदर भगवंताची स्तुती करते आणि सांगते की तुम्ही आमचं वेळोवेळी पदोपदी अनेक वेळेला रक्षण केलंय आणि आजही माझ्या पपुत्र याचं तुम्ही रक्षण केलं. त्यावेळेला तुमचे खूप आमच्यावर उपकार आहेत. भगवंत म्हटले असं ठीक आहे, मग आत्या तुला काय मागायचं ते माग. त्यावेळेला कुंती म्हटली विपदः शंतुना शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम. की तुम्हाला जर काही मला द्यायचं असेल तर फक्त दुःख द्या. या जगामध्ये दुःख मागणारी फक्त कुंती आहे. आणि कुंतीचं जीवनाचा विचार केला 2 तास लागतील. सगळं जीवन दुःखामध्ये गेलं, सगळं जीवन, तरी सुद्धा दुःख मागते. म्हणे तू दुःख का मागते? म्हणे अपुनर्भव दर्शनम. दुःख मिळालं की तुमचं स्मरण होतं आणि तुमचं स्मरण झालं की तुमचं दर्शन होतं. ज्याच्या जीवनामध्ये दुःख आहे ना त्याचाच उत्कर्ष होतो. ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाही, जो नुसता सुखी राहिला ना तो जसा येतो तसाच मरून जातो. म्हणून दुःख जीवनामध्ये आवश्यक आहे उत्कर्षासाठी. आणि दुःखानेच भगवंताची आठवण येते. आणि म्हणून विनंती केली की तुम्ही मला दुःख द्या. आता आपण सहज म्हणतो देवानी हे केलं, देवानी ते केलं, पण लक्षात ठेवा देवाजवळ दुःख हा प्रकारच नाही. म्हणून देव कोणालाही दुःख देऊ शकत नाही. म्हणून देव तिथंच, भगवंत म्हटली माझ्याजवळ दुःख नाही, मी देव कुठून? म्हणून भगवान परमात्मा रद्द केलं. काही दिवस भगवान परमात्मा तिथं थांबले. एक दिवशी धर्माला रडताना पाहिलं, विचारलं बाबा काय झालं? तो म्हटला माझ्यामुळे एवढं सैन्य मारलं गेलं, मला त्याचं दुःख आहे. मग आजार जो अर्जुनाला होता तोच धर्माला होता, युधिष्ठिराला. मेडिसिन तेच दिलं पण फरक काही झाला नाही, कारण की डॉक्टरच आवडत नव्हता. इथं अर्जुनाने सांगितलं की मी तुम्हाला गुरु मानतो, आणि इकडं युधिष्ठिर म्हणतो तो माझ्या मामाचा मुलगा आहे, म्हणून फरक कसा होणार? म्हणून भीष्म पितांचा मान जवळ नेलं आणि भीष्म पिताने राजधर्मान, सगळ्या दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागशः सगळ्या पद्धतीचा त्यांना सुंदर उपदेश केला. आणि त्याच्यानंतर भगवंताला विनंती केली की देवा माझं एक शेवटचं कार्य राहिलं आहे, तुम्ही ते पूर्ण करा. म्हणे काय कार्य राहिलं आहे? माझं काही नाही, आता मी जाणार आहे. 52 दिवसापासून बाणांच्या शेयेवर मी पडलेलो आहे. माझी शेवटची एक इच्छा आहे. म्हणे काय? माझी एक मुलगी आहे, ती अनमॅरिड आहे, तर तिचे क्वालिफिकेशन खूप आहे, पण तिच्या शिक्षणाच्या बरोबरीचा मुलगा भेटत नाही आहे. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या मुलीशी लग्न करावं. पहिला प्रश्न त्यांनी सांगितलं तर तुम्ही ब्रह्मचारी, बालब्रह्मचारी, तुम्हाला मुलगी कुठून आली? बरं तुमची मुलगी एवढं तिचं शिक्षण झालंय की तिच्या बरोबरीचा मुलगा भेटत नाही, ती मुलगी कोण आहे? सुंदर असा परिचय देतात. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पंगवे भुवन कमल तमाल वरण, भुवन कमल तमाल वरण, रवि गौरव राम विजय शरीर भगवती सारद भगवती सारद की प्रभू माझी हाडा मासाची मुलगी नाहीये. इतिमती रूप कल्पिता वितृष्णा, माझी मती, माझी बुद्धी रूपी मुलगी तुम्हाला अर्पण करायची. महाराज काहींचं पूर्ण आयुष्य परमार्थामध्ये जातं, पण मरत असताना माळा तोडून खायची इच्छा होती, बुद्धी बिघडून जाते माणसाची. पण माझी बुद्धी ही तुमच्या ठिकाणी मला अर्पण करायची आहे. काय क्वालिफिकेशन, काय विशेष आहे तिच्या? वितृष्णा, तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तृष्णा म्हणजे इच्छा, माणसाची मेल्यावर सुद्धा इच्छा जात नाही.
असं सांगतात. मी तर कोणाच्या मौतीला जात नाही, माझं बी कोणी यावं असं काही विचार नाही आम्हाला, नाही तरी नदीत फेकून देतात, त्यामुळे आमची काही अडचण नाही. पण असं सांगतात, मी ऐकलंय की काही काही लोकांच्या त्या काय म्हणतात त्याला, पिंडीला कावळा शिवत नाही, पिंडीलाच ना, हां कावळा शिवत नाही, मग बिडीचा पुडा दारूची बाटली ठेवावी लागते म्हणे. बरोबर आहे का? म्हणजे मेल्यावर सुद्धा वासना माणसाची जात नाही. पण इथं सांगतात की माझी बुद्धी, माझी वृत्ती वितृष्णा आहे, तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तृष्णा नाही. आणि भगवत दर्शन घेत ते निजधाम गमन करतात. आणि त्याच्यानंतर भगवान परमात्मा आपल्या द्वारकेला निघून जातात. काही दिवसांनंतर त्या बाळाचा जन्म होतो, त्याला पाहण्यासाठी येतात. तो कधीच फक्त पाहतो टकाटका, कोण काही घेणं देणं नाही. पण जसं भगवंताला पाहिलं तो लगेच हसायला लागतो, ओळखतो की यांनीच माझं काय केलेलं आहे, रक्षण केलेलं आहे, सगळ्यांचं परीक्षण करतो, म्हणून नाव परीक्षिते. पण ब्राह्मणांनी नाव ठेवलं विष्णुरात. विष्णुरात अहदत्त इति विष्णुरात. मरणार होता पण स्वतः विष्णू पोटामध्ये गेले आणि त्या बाळाचं रक्षण केलं, म्हणून विष्णुरात. काही दिवस थांबले, अर्जुनाला सोबत घेतलं. 7 महिने गता सप्ताधुना मासा भीमनी सेन तवाल. 7 महिने निघून गेले आणि मग धर्म भीमाला विचारतात. अर्जुनाचा काही पत्ताच नाही. तेवढ्यामध्ये अर्जुनाला विचारलं, का रे बाबा तू एवढा दुःखी का? म्हणे वंचितो हम महाराज. भगवान परमात्माने दमाला निघून गेले. एवढा कुंतीने ऐकलं, त्या क्षणाला प्राण सोडला. कुंतीचं अंत्यविधी झालं आणि पांडवांनी सुद्धा राज्याचा त्याग केला आणि बद्रीनाथ या ठिकाणाहून ते वसुधाराच्या माध्यमातून स्वर्गामध्ये निघून गेले. सशरीर फक्त धर्मराजाला जाता आलं. जाता जाता पायाचा अंगठा गळून पडला. हे सगळं चरित्र येतं. आणि इकडं जे परीक्षित आहे, जे फक्त 7 महिन्याचे आहेत, 4:45 वाजल्यामुळे ते 66 वर्षाचे होतात. त्यांचं लग्नही होऊन जातं. त्यांना जन्माचे आधी 4 मुलंही होतात. एक दिवशी वनामध्ये फिरत असताना त्यांना एक दृश्य दिसतं की बैल एका पायावर उभा आहे. बैलाला 4 पाय असतात, पण हा एकाच पायावर उभा आहे. हा धर्मरूपी बैल आहे. धर्म 4 गोष्टीवर टिकलेला असतो. सदाचारावर धर्म टिकलेला असतो, अहिंसेवर धर्म टिकलेला असतो, दयेवर धर्म टिकलेला असतो आणि दानावर धर्म टिकलेला असतो. पण या कलियुगामध्ये एकच पाय शिल्लक आहे, तो म्हणजे दान. सदाचारही लोकांचा फार कमी झाला, संपुष्टात आल्यासारखा आहे. दयासुद्धा लोकांमध्ये राहिली नाही. आणि अहिंसा तर विचारायलाच नको. हिंसा तर मुबलक प्रमाणामध्ये चालते. म्हणून त्या एका पायावर असणाऱ्या वृषभाला पाहिलं आणि बाजूला पृथ्वी गाईच्या रूपामध्ये रडत होती. तिथं परीक्षितीने विचारलं, आपण कोण आहात? त्यावेळेला त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून लक्षात आलं, धर्म आहे साक्षात. तिथं तो कली आला, 4था पाय कापणार. एवढ्यामध्ये तिथं राजा परीक्षितीने खड्ग उचलला आणि सांगितलं, जर माझ्या राज्यामध्ये राहिला तर मी तुला संपवून टाकेल. त्यावेळेला कली शरण आला. म्हटला की मी तुम्हाला शरण येतो, मला तुम्ही जागा द्या कुठेतरी. म्हणजे कुठं जागा देऊ? त्यावेळेला दूतम पान स्त्रिय सुना यत्र धर्म चतुर्विधा 4 जागा दिल्या. 52 वर्षापासून कथा चालू आहे. 4 जागा तुम्हाला सगळ्यांना माहिती. द्यूत म्हणजे पत्ता खेळणं, रमी खेळणं, जे काय असेल ते. आता तर मोबाईलवरही लोक काय बापरे, आम्हाला तर जबरदस्ती ते ॲप्लिकेशन येतात, बापरे काय करावं. करोडपती होतात, काही मरतात, काय काय. पण ते पत्ता खेळणं, जुगार खेळणं, खोटं खेळणं, खळ खेळणं, पैशाचं बिन पैशाचं काही असो, त्याच्यामध्ये साक्षात कली आहे. द्यूतम पान, धूम्रपान करणं, मद्यपान करणं, तंबाखू खाणं, बिडी पिणं, व्यसनं करणं, याच्यामध्ये सुद्धा कली. मदिरापान करणं, याच्यामध्ये कली आहे. मायांनो तपकीर आणि मिश्री लावणं सुद्धा याच्यामध्ये सुद्धा काय आहे, तुम्ही लावत नाही मला माहिती, कलीच आहे. मी असं कथेत एकदा बोलायला लागलो, मिश्री लावणं सुद्धा दोष आहे. एक आजी उठली, तुला काय कळतं म्हणे? हां, कन्हैया सुद्धा मिश्री लावायचा म्हणा. हां भाई, हमें तो पता नहीं, कन्हैया मिश्री लगाता है. मैंने बोला भाई मैंने तो सुना नहीं. बोले तूने क्या सुना, क्या पढ़ाई करी? बोले भजन सुनाते हो. कानाने मक्खन भावे रे, कानाने मिश्री भावे रे. मैं बोला मैया वो लगाने वाली मिश्री नहीं, खाने वाली मिश्री है. मिश्री म्हणजे खडी साखर. असं असं लोक हुशार असतात. पण त्याच्यामध्ये कली आहे. स्त्रिय परस्त्री गमन करणं, परपुरुष गमन करणं, व्यभिचार करणं, याच्यामध्ये कली आहे. आणि 4थं आहे सुना. घरातल्या सुना नाही बरं, सुना म्हणजे हिंसा करणं, कापणं, मारणं,
याच्यामध्ये कली आहे, या 4 जागा दिल्या. त्यावेळेला तो म्हटलं महाराज मागं किचन रूम कसं का असेना, बेडरूम कसं का असेना, पण जे बैठक रूम असतं ना कमीत कमी ते तरी पॉश पाहिजे, चांगलं पाहिजे. तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जात असाल तर पुढचे टेबल गल्लास बिलास एकदम फर्स्ट क्लास असतात, पण जर तुम्ही किचन रूममध्ये गेले ना तुम्ही चुकूनसुद्धा जेवण करणार नाही, असं ते घाण असतं. म्हणून याचना केली, पुनश्च याचमानाय. मग सांगितलं की सुवर्णामध्ये तुम्हाला जागा देतो. 5वी जागा सोन्यामध्ये दिली. पण सोनं कोणतं? अधर्माने मिळवलेलं सोनं. आणि नेमका तो प्रकार चुकला. आणि जे अधर्माने मिळवलेलं सोनं होतं ते म्हणजे जरासंधाचा मुकुट एकदा धारण केला गेला. आणि त्यामुळे मुंगीला न मारणारा राजासुद्धा शिकारीसाठी निघाला. मार्ग भ्रमित झाला. शमीक मुनीच्या आश्रमामध्ये गेला. तिथं अन्न आणि पाणीची याचना केली, पण तिथून काही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून रागाच्या भरात मेलेला सर्प ऋषींच्या गळ्यात टाकून निघून गेला. मुलाला कळालं, शृंगीला कौशिकी नदीचं पाणी घेतलं. इति लंघित मर्यादकम तक्षकम सप्तमीने शाप दिला. 7 दिवसामध्ये तक्षक दंशाने काय होईल, याचा नाश होईल. आणि मग ते गौरमुख नावाच्या शिष्याला पाठवलं शमीक मुनींनी आणि सांगितलं की 7 दिवसात तुमचं काय होणार आहे, तुम्ही मरणार आहात. एवढं ऐकल्याबरोबर राजा परीक्षितीने राज्य वैभवाचा त्याग केला, गंगेच्या किनारी केले, पूर्व दिशेकडे तोंड करून चिंतन करायला लागले. हजारो ऋषीमुनींचं दर्शन त्यांना झालं. आणि ऋषींना विचारायला लागले, का हो मी माझ्या कल्याणासाठी काय करू सांगा ना. त्यावेळेला कोणालाही सांगता आलं नाही. आणि मग त्यावेळेला अचानक मनामध्ये नसताना सुद्धा तिथं शुकदेव भगवंताचं आगमन झालं. आणि जसे शुकदेव भगवंताचं आगमन झालं, सुंदर अशा पद्धतीने शुकदेव भगवान परमात्माचं पूजन त्या राजाने केलेलं आहे आणि स्तुती केली आहे. तत्र भवत भगवान व्यासपुत्रो तत्र भवत भगवान तत्र भवत भगवान व्यासपुत्रो यदुच्छया मानवेक्षा यदुच्छया तत्र भवत भगवान व्यासपुत्र यदृच्छयागामटमानोनपेक्षः अलक्ष्यलिंगो निजलापतो दृष्टो वृतस्य बालैर अभूतवेशः. तुम्हाला नमस्कार असो. तुमच्यासारखे संत कधीतरी भेटतात म्हणून प्रश्न विचारला. अतपृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषेह यत्कारं म्रियमाणस्य सर्वथा. मरणाऱ्या व्यक्तीने आपल्या कल्याणासाठी काय करावं तुम्ही सांगा. आणि ज्या वेळेला प्रश्न केला आहे आणि त्या प्रश्नाचं सुंदर असं उत्तर दिलं आहे की माणसाने जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय सुले भगवत रूपे मनसंधार ये दिया. 4 गोष्टी कराव्यात. आपल्या मनाला संयमित करावं आणि मनाला संयमित करण्यासाठी 4 गोष्टी सांगितल्या. जितासनो, एका आसनावर बसण्याची सवय करावी. आता सवय का, आता खुर्चीवर सुद्धा आपले आसनं बदलतात. खालतं तर पालथी मारून बसणं तर जाऊच द्या, खुर्चीवर सुद्धा हा पाय तिकडं तो पाय तिकडं. त्यामुळे आसनो पण शक्य नाही. जित श्वासो, श्वासांवर नियंत्रण. कारण की काम क्रोधाचा आणि श्वासाचा जवळचा संबंध आहे. माणूस अत्यंत क्रोधी झाला त्याचा श्वासोश्वास वाढतो. म्हणून श्वासावर नियंत्रण मिळवावं. जितासनो जित संगो, चांगल्या संगतीमध्ये जावं, चांगली संगतीमध्ये राहावं. आणि जितेंद्रिय हा, आपल्या इंद्रियांना जिंकण्याचा प्रयत्न करावा. या 4 गोष्टी कराव्यात. आणि भगवान परमात्माच्या चरणाच्या प्राप्तीसाठी एकच करावं, जित श्वासो. प्रत्येक श्वासाला सांसों की माला पे, सांसों की माला पे, सांसों की माला पे, सांसों की माला पे, सिमरू 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 सांसों की माला पे सिमरू में सांसों की माला पे सिमरू में अपने मन की में जाऊं और पी के मन मेरा, अपने मन में जाऊं और पी के मन मेरा.
मला 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 सिमरू प्रीतम का कुछ दोष नहीं है वो तो है वो तो है अपने आप से बातें करके हो गई बदनाम माला प्रेम के रंग में ऐसे डूबी हो गया कहीं अंगारों पे ना जाए और कांटों पे आना म्हणून जे भक्त आहे त्यांना माळेची गरज नाही. प्रत्येक श्वासाला त्या भगवान परमात्माचं काय करतात नामस्मरण करतात. म्हणून जित श्वासो जित संगो जितेंद्रियः स्थूले भगवत रूपे मनसंधार एति यः कथा आज इथं विराम घेते. उद्या कथेच्या माध्यमातून आपल्याला भक्त प्रल्हादांपर्यंत पोहोचायचं आहे. उद्या सृष्टीची उत्पत्ती कशी होईल, सृष्टीमध्ये काय काय घडेल, त्या सगळ्यांची घटना घडेल. त्याच्यानंतर मनुष्यकृपा यांचा प्रादुर्भाव, त्यांना झालेल्या 3 मुली 2 मुलं यांचा विचार, त्यांच्या वंशामध्ये ध्रुवापर्यंत ती कथा जाईल, जड भरतापर्यंत ती कथा पोचेल, जड भरतानंतर ती कथा सप्तमस्कंदापर्यंत भक्त प्रल्हादापर्यंत पोहोचवण्याचा आपण उद्या प्रयत्न करू. म्हणून उद्या बरोबर वेळेवर कथा चालू होईल आणि तुम्ही ठरल्याप्रमाणे 3:15 3:30ला यायचं आहे. यायची घाई करायची नाही. आम्ही 2:15 2:30ला येतो, तुम्ही आमच्या अगोदर 1 वाजता येऊन बसतात, हे चुकीचं आहे बरं. दिस इज नॉट फेअर, चांगलं नाही. 12-1 वाजता येऊन बसायचं नाही, हां 4 वाजता यायचं. सिरियस घेऊ नका. सरकाईजममध्ये बोलतोय मी, आडवं बोलणं म्हणतात त्याला. वेळेवर सगळ्यांनी येत चालायचं आहे. आता आरतीच्या पूर्वी भजन होईल थोडं आणि भजनानंतर आरती होईल. आमचे भूदेवतांनी जे आमचे यजमान आहेत त्यांच्याकडून पूजन करून घ्यावं. तोपर्यंत आम्ही भजन म्हणून घेऊ. सीताराम. उनको 5 का समय देके रखो ना. नहीं, उनको एक परफेक्ट टाइम दिया करो कि इस टाइम पे आ जाए. उनको भी जाना है आज कल. कल तो चालू 4 बजे है ना. ये भी
मेरो मन लाग्यो बरसाने में, जहाँ बिरजे राधा रानी। मेरो मन लाग्यो बरसाने में, जहाँ बिरजे राधा रानी। लागो बरसाने में, जहाँ बिरजे राधा रानी। मन हटो दुनियादारी से, मन हटो दुनियादारी से, जहाँ मेरे खरा लागो
अरे क्या बोले क्या चालू अभी वो